पर्यावरण आमचं पोट आहे, पर्यावरण आमचं पोट आहे. आमचे मायबाप, झाड आमचे मायबाप, झाड आमचे मायबाप. वाचवा 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 रद्द करा रद्द करा रद्द करा रद्द करा. भारत माता की भारत माता की जय, भारत माता की. हाँ समीर समीर अरे वाह खूप वरती उठलं. हाँ हाँ बरं ना हय हां हां पर्यावरण समिती हरमल यांच्या नेतृत्वासकयल आज हरमलवासियात न्हय तर आजूबाजूच्या अनेक गावातले लोक आज जो डोंगर रूपांतर केला हरमलच्या पठारावेलो रिमोट करचो असलो तर तो एग्रीकल्चर आणि ऑर्चर्ड करचो एका लागून हांगासर हजारांनी लोक एकवटल्यात आणि हे लोक आज जमल्यात फक्त हे सुरुवात आसा. ही शेतकऱ्याची मशाल जी हांगासर पेटयल्या आणि आयची जी मशाल मिरवणूक काढल्या हो आयच्या सरकाराक हो एक हांगासून एक संकेत केल्लो आसा. खरें म्हटल्यार साधारण 2 वर्सां पयलीं हो उठाव जाल्लो आणि प्रपोज प्लॅन जो टीसीबी डिपार्टमेंटान पेडणे घातलो तो 12 वरांच्या भितर काडून उडयल्लो आणि आमची मागणी आसली तो किमान 90 दीस आसचो म्हणून.
आणि त्या वेळाचेर मोठे आंदोलन जालें आणि सरकारान लिटरली फटयलें आमकां की तो झोनींग प्लॅन हो स्क्रॅप केलो म्हणून. हांगासरले काही लोकांनी तेचो जल्लोशही केलो, रॅली वगैरे काडले, जशें आमी एक मोठे युद्ध जिखले कशें. पण आयज तेच दोंगर रुपांतर केले गेले आणि त्याच्या प्रतीक म्हणून हरमलच्या गांवांतले लोक जेन्ना उठतात, एकवटतात आणि भायर सरतात तेन्ना ताचो संकेत हो गोंयच्या सरकारा पर्यंत पावता. ही आयज हरमलाची मशाल पेटयल्ली आसा ही गांवां गांवांत पावतली, ही गोंयभर पावतली, ही म्हाका दिसता ही मशाल ही कशीच विच्ची ना. आणि हेचो जो आयज ताका जो प्रतिसाद लाभला हे पळयत जाल्यार हे काही इव्हेंट मॅनेजमेंटाक दिल्लो हो कार्यक्रम न्हय. हांगासर लोकांक पयशे दिवन किंवा चुकीची कसली तरी भूल थापा दिवन हांगासर आपयल्ले हे लोक न्हय. हे लोक हे एग्रेसिव्हली शेतकरी भायर सरले हांगासरले. हे हरमलचेच न्हय तर पालये, मांद्रे, कोरगांव बारशा अनेक भागांतले हे आज हरमल वासियांक हांगासर सपोर्ट करपाक येयल्यात, ताका सहकार्य करपाक येयल्यात आणि एक मेसेज क्लियर कट दिवपाक येयल्यात गोंयच्या सरकाराक की हे किंबहुना आमी टॉलरेट करचे ना. ज्यो जमनी आमच्यो जाणट्यांनी पुर्वजांनी सांबाळून दवरलेल्यो जेची आमचे सादारण एक रूपरचना अशी आसा, गांवां वस्ती आसा की दोंगराच्या पायथ्या सकयल आसा आणि वयले जे भाग आसा ती झाडां पेडां आसात, जनावरां आसात, हांकां लागून राखून दवरलेले. आज हे सगळे रुपांतर करतात. ते खंयच्या गोंयकारांक लागून करतात हे सरकारान क्लियर हे जनते फुड्यान सांगपाक जाय. तुमचे डिमांड एक्चुअली कितें आसा? डिमांड आसा ज्या लाखो स्क्वेअर मिटर जमीन जेन्ना तुमी रुपांतर करतात हेची किंमत हांगासरले पंचायतीक, हांगासरले वेगवेगळ्यो संस्था आसात, हांगासरले जागरूक तरुण आसात, गांवच्या लोकांक आसात, हांगासरल्या शेतकऱ्यांक आसात, हेची कल्पना आसपाक जाय की आमी कित्याक रुपांतर करता जमीन पळय ती. ही पुर्वजांनी सांबाळलेली जमीन आसा, ही खंयच्या सरकारांनी सांबाळून दवरलेली जमीन ना. ही हांगासरल्या शेतकऱ्यांनी सांबाळून दवरलेले दोंगर आसात. भले हांगासरल्या काही लोकांनी जमनी आपल्यो विकल्यो आसात पण त्याचे रुपांतर हे शेतकरी करिनात, हेचे रुपांतर हे सरकार करून हाडटा. अशें केन्नाच आमी हेचे व्हडले मोठे मॅसिवली रुपांतर आमी पळोवंक ना. अनेक सरकारां पळयल्यात आमी जी रुपांतर करच्या टायमार कोसळ्यान सुद्दां, कारण ते पॉलिसीच्या विरुद्ध गेल्ल्या कारणान. पण आज पळयलें जाल्यार सगळे मेरी बी चूप करून आमी एका वेगळ्या जल्लोशान आणि सगळ्यांक खबर आहा की हेतून कितें आसा जाल्यार फक्त पयशे इन्वॉल्व आसा. हेच्या पयली कडेन आनी दुसरें काही एक ना. सामान्य मनशाच्या दोळ्याचेर वाटाण्याच्यो अक्षता मारप, आमी तुमची घरांक लिगल करतात तेतून आमी खूश. आमकां इलेक्शना टायमाचेर कितें तरी पॅकेज दिली आमी खूश आणि इतलेरूच आमचो हो विशय सोंपता. हांव मागता जशे हरमलवासी एकवटल्यात तशे पूर्ण पेडणेकार एकवटपाक जाय, गोंयकार एकवटपाक जाय. तेन्नाच ह्या सरकाराक जाग येतले आणि हे अशे ज्यो जमीन रुपांतरां जातात ती बंद जातली. आमचे दोंगर वाचवले वयतले, आमचे पर्यावरण राखले वयतले. खूप कडे पळोवपाक मेळना, पूण अशें जावपाक जाय. प्रत्येक गांवांनी सद्याक अशी परिस्थिती येयल्लेली आसा. प्रत्येक दोंगर आमचे सेटलमेंट करून तांकां थंयसर डेव्हलपमेंट करपाक जाय. तुमी कितले जाण वास्कोन ह्या वाठारा वाटेन गेल्लेले आसा? थंयसर जे दोंगरांचेर ज्यो आतां बिल्डिंग्यो येयला आनी तेका लागून कितें घडपाक लागला वास्को शहरात ते असहनीय आसा. ते आमकां गांवांतल्यान जे वातावरणांतल्यान व्हडले जाल्लेले आसात पळय लोक तांकां त्या समाजाक थंयसर त्या परिस्थितींत रावपाक खूब कठीण जाता. मागीर आमचो गांव हो गांवूच उरपाक जाय, आमचें शेत तें शेतूच उरपाक जाय, आमचो दोंगर तो दोंगरूच उरपाक जाय. जर हे उरूंक ना जाल्यार मागीर गांव कसो उरतलो? तर आयज प्रत्येक गांवांतल्या प्रत्येक मनशाक फुडें सरपाचो वेळ येयल्लो आहा, लढो दिवपाचो वेळ येयल्लो आसा. अशें जर सहजासहजी ह्या राजकारण्याक आमी आमचे गांव अशे पिड्ड्यार करपाक दिले जाल्यार मागीर फुडाराक जे आमचे येतले पळय पिढी आमची ते आमकां माफ करचे ना. कित्याक आमच्या पुर्वजांनी आमकां जसो गांव सोडलेलो तसो जर आमी आमच्या फुडच्या पिडयेक लागून जर दवरिना जाल्यार आमकां कोणूच क्षमा करचो ना.
हो लढो आमकां खंयच्याय परिस्थितीत जिखपाक जाय आनी आमकां जिखपाक जाय. तर आमी सगळे तयार आसा हो लढो दिवपाक? आवाज येना. आवाज जायना जाल्यार कोण आयकचो ना. ते पणजे परवरी बसला आमकां दिल्ली पर्यंत आमचो आवाज पावोवपाक जाय. जातलो आमचे कडेन? शाबास, करून दाखोवया. सोडचे ना रे, सोडचे ना. सोडचे ना रे, सोडचे ना. देव बरें करूं. खरं म्हणजे आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये पर्यावरणाच्या विषयी अतिशय जाण आहे आणि ती जाण आजच्या या कार्यक्रमामध्ये अधिक मी वेळ घेत नाही. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करतो आणि कुणाचंही एकट्याचं नाव न घेता या कार्यक्रमासाठी वेगवेगळ्या सगळ्या आपल्या सर्वांनी आपल्याला हात दिलेला आहे त्या सर्वांचं मनस्वी या ठिकाणी स्वागत करतो. कारण नाव घेतलं तर अनेक जण आपल्याला ज्या ज्या पद्धतीनं राजकर्त्यांच्या लक्षात यायला हवं होतं. निसर्ग आहे म्हणून आज आपण सर्वजण आहोत आणि आज आपल्यावरती अतिशय वाईट अशी परिस्थिती आलेली आहे. मी आपल्या ग्रामदेवतेच्या चरणी प्रार्थना करेन की ही जी आग आहे ती आग मशालीच्या रूपाने संपूर्ण गोवाभर होऊन आपल्या गोवाचं पुन्हा एकदा रक्षण व्हावं, आपला निसर्ग वाचावा अशी मी ग्रामदेवतेच्या चरणी प्रार्थना करतो. आपणा सर्वांचं स्वागत करतो आणि या ठिकाणी आजचा जो विषय आहे किंवा गोव्यातील जे ज्वलंत विषय आहे ते आपल्या समोर मांडण्यासाठी येणार आहे. त्याचा परिचय करून देखील आपले पाटील कोणी महिलांनी कशी चलपाचे असतात, पुढे कोण चलतले, रिक्षा काय झाली, ज्यांच्याकडे पाण्याची व्यवस्था असतात ते पाणी होतले, ज्यांच्याकडे सह्याची व्यवस्था आपले सह्या होतले, पण इमर्जन्सी असा ट्रॅफिक पोलीस असतात त्याचे नियम असतले, हे सगळे कसे चलपाचे असतात त्या चला वाटपाचे असतात. चलता असताना गजाली करपाचे नसतात. हे सगळे सूचना मिळतात. नमस्कार. आपल्या सर्वांना रस्त्याच्या उजव्या बाजूने एकच रांग म्हणजे एकामागे एक असं आपल्याला प्रस्थान करायचं आहे.